नमस्कार, माझं नाव योगेश जनार्दन चिले। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे आणि पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मी शहराध्यक्ष म्हणून काम करतो। मित्रांनो, तुम्ही काल सर्वांनी कालचा विषय बघितला असेल। आपला आजचा विषय आहे मग महिलांनी जायचं कुठे। आज आम्ही उभे आहोत पनवेल महानगरातल्या नवीन पनवेलमधल्या एका गार्डनमध्ये। या गार्डनमध्ये तुम्ही कदाचित कॅमेरा वळला तर पाहाल, महिला बसलेल्या आहेत, लहान मुलं खेळत आहेत तिथे आणि हे सगळे आनंदाने इथे येत असतात। त्यांची इच्छा एकच असते की माझ्या मुलाला 2 तास मला खेळवायचं आहे, त्याला आनंद मिळाला पाहिजे। त्यासाठी या महिला स्वतःच्या मुलांबरोबर येत असतात। अनेक महिला संध्याकाळच्या वेळी बाजारपेठेमध्ये जात असतात दिवसभराची खरेदी करण्यासाठी। आणि हा आज जो मी प्रश्न मांडतोय हा फक्त पनवेल महानगरपालिकेपुरता मर्यादित नाही, तर आज जी परिस्थिती मी तुम्हाला दाखवेल ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आज आपल्या आजूबाजूचे सगळे पक्ष हे भांडतायत, मला 2 आमदार पाहिजेत, मला 4 खासदार पाहिजेत, याच्यासाठी भांडणं चालू आहेत। महाराष्ट्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणं अत्यंत गरजेचं आहे, याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नाही। आपण खूप चकाचक रस्ते आपल्याला दिसत आहेत म्हणून आपण खुश आहोत, खूप चांगले गार्डन्स दिसत आहेत म्हणून आपण खुश आहोत, परंतु ह्या सगळ्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे आपलं आरोग्य। त्या आरोग्याच्या बाबतीत मात्र सरकारचं संपूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे। जाणीवपूर्वक या गार्डनमध्ये मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे। मी आज जे सांगेल ते तुम्ही कल्पना स्वतः करा, तुमच्या संपूर्ण प्रकरण लक्षात येईल। या गार्डनमध्ये जेवढ्या महिला तुम्हाला दिसत आहेत, मला सांगा या महिलांना जर वॉशरूमला जायचं असेल तर महाराष्ट्रातल्या किती गार्डनमध्ये किंवा गार्डनच्या बाहेर किंवा बाजारपेठांच्या बाहेर किंवा रेल्वे स्टेशनच्या बाहेर किंवा जिथे गर्दीची ठिकाणं आहेत अशा ठिकाणी कुठे महिलांसाठी स्वच्छतागृह आहे? तो मुंबई महानगरपालिकेमध्ये जागोजागी सुलभ शौचालय बनवलेली आहेत, किती स्वच्छ असतात ती? आणि याचा प्रॉब्लेम असा होतो, या महिला ज्यावेळी त्यांच्या वॉशरूमला जाणं हे थांबवतात, बरेच वेळ जात नाहीत, 1-1, 2-2 तास जात नाहीत, घरी जाईपर्यंत थांबतात, त्यावेळी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर काय होत असेल तर तो होतो युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, UTIचा। त्यांना संसर्ग होतो त्याचा आणि त्याच्या जे त्यावेळी वाढतं त्यावेळी त्याच्या ज्या वेदना असतात ना या सहन करण्यापलीकडे असतात। त्यांच्या पोटात दुखतं, त्यांच्या पाठीत दुखतं। अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना वयोमानानुसार ज्यांना डायबिटीज होतो, अशा ज्येष्ठ नागरिकांना सातत्याने लघवीला जावं लागतं। आमचं ठीक आहे, आम्ही तरुण मुलं निर्लज्ज असतो, समजा लाज लज्जा आम्ही गुंडाळून ठेवतो, आणि ज्यावेळी अशी वेळ आमच्यावरती येते की आम्हाला अत्यंत घाई आहे लघवीला जायची, अशी वेळ आमच्यावरती येते, आम्ही सरळ निर्लज्ज बनतो, कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन उभे राहतो आणि लघवी करून येतो। ज्येष्ठांनी आणि महिलांनी काय करायचं तुम्हाला दाखवतो मी। बऱ्याच ठिकाणी शासन दाखवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर पुरवत असते, त्याची अवस्था काय असते तुम्हाला एक उदाहरण दाखवतो। आता आपण या गार्डनच्या बाहेर आलो। गार्डनच्या बाहेर पनवेल महानगरपालिकेने एक शौचालय टॉयलेट बनवलेलं आहे। मला ते वापरायचं आता, समजा गार्डन उघडलेलं आहे, माणसं आत आलेले आहेत, महिला आलेल्या आहेत, कोणालाही ते वापरायचं असेल त्यांनी कसं वापरायचं सांगा। अशा पद्धतीने जर गार्डन बंद असतील, अशा पद्धतीने गार्डनला टाळे ठोकलेले असतील, गार्डनच्या बाहेर जो टॉयलेट आहे त्याला टाळे ठोकलेले असतील, तुम्ही वापरायचे कसे? मग एवढे लाखो रुपये खर्च करून तुम्ही ही टॉयलेट बनवले, त्याचा वापर कसा करायचा महिलांनी? हे फक्त काय तुम्ही दाखवण्यासाठी की एखाद्या कंत्राटदाराला पैसे मिळावेत, तुम्हाला तुमचा कट मिळावा,
याच्यासाठी बनवले आहेत काही. आणि असे पनवेलमध्ये मला वाटतं 21 ई टॉयलेट्स आणि 27 मोबाईल टॉयलेट्स बनवलेले आहेत. हे मोबाईल टॉयलेट्स तर दिसतच नाहीत तिथे. बाजारपेठा जिथे लावल्या जातात तिथे हे मोबाईल टॉयलेट्स असायला पाहिजे, दिसतच नाहीत तिथे. हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. हे तर बंद आहे. तुम्हाला मी उघडी टॉयलेट्स दाखवेल की ज्या टॉयलेट्समध्ये तुम्ही बसू शकत नाहीत, लघवीला उभं राहू शकत नाही, इतका घाणेरडा वास येत असतो. आता इतक्या अशा टॉयलेटमध्ये गेल्यावरती इन्फेक्शन नाही तर काय होणार आहे, जंतू संसर्ग नाही तर दुसरं काय होणार आहे. म्हणजे इतका टॅक्ससाठी आमची तर पनवेल महानगरपालिका टॅक्ससाठी वेगळी कमिटी बनवली, पण अशा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या ज्या नैसर्गिक गरजा आहेत आपल्या या भागवण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा दिलं पाहिजे ते मात्र तुम्ही देऊ शकत नाही. आणि याचं कारण माहिती आहे, पनवेल महानगरपालिका निर्माण झाली त्यावेळी ग्रामपंचायतीमध्ये जे साधे ग्रॅज्युएट्स होते, जे साधे ग्रॅज्युएट झाले होते, त्यांना पनवेल महानगरपालिकेमध्ये जे कंत्राटी कामगार होते ग्रामपंचायतीमध्ये त्यांना कायमस्वरूपी कामगार म्हणून घेतलं आणि प्रभारी वॉर्ड अध्यक्ष बनवलेलं आहे, वॉर्ड ऑफिसर बनवलेलं आहे. जे डेटा एंट्री ऑपरेटर होते त्यांना वॉर्ड ऑफिसर बनवून ठेवलेलं आहे. तर तुम्हाला ते वॉर्ड ऑफिसर जे डेटा एंट्री ऑपरेट करणारे, डेटा एंट्री टाकणारी जी पोरं आहेत त्यांच्या शिक्षणानुसारच ते विचार करणार ना, त्यांना कुठे सुचणार आहे. असल्या गोष्टी त्यांच्या आवाक्याच्या बाहेरच्या आहेत. हे सुचण्यासाठी चांगले त्या लेवलचं शिक्षण झालेले अधिकारी महानगरपालिकेत बसायला पाहिजे होते. 200च्या वर अधिकाऱ्यांची शैक्षणिक पात्रता नाहीये. 200च्या वर अधिकारी जे शैक्षणिक पात्रतेमध्ये बसतच नाहीयेत, अशांना पनवेल महानगरपालिकेमध्ये सामावून घेतलेलं आहे. त्यांच्याकडून तुम्ही कसल्या इन्फ्रास्ट्रक्चरची अपेक्षा करणार. तर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. कालची तुम्हाला वेळ सांगतो, काल माझी सोबत आमची बहीण होती एक माझी, हे पण होतं मार्केटमध्ये. ती माझ्याकडे आली, कळवळून आली, कळवळून, आणि बोलते काहीही कर मला वॉशरूमला जायचं. मी अख्खं यांना सांगितलं बघा कुठं वॉशरूम आहे, कुठेच वॉशरूम नाही. जे सापडलं ते अत्यंत घाणेरड्या दर्जाचं होतं, अत्यंत घाणेरडा वास, सगळे अस्वच्छता आतमध्ये. शेवटी तिथल्याच एका कॉलनीमधल्या घराचा दरवाजा ठोकावा लागला, बाबा तुझं वॉशरूम वापरायला देशील काय. इथल्या नागरिकांवरती अशी भीक मागायची अवस्था तुम्ही आणताय. आणि याला नागरिक पण तेवढेच जबाबदार आहे, कारण तुम्ही अशा माणसांना निवडून देता ज्यांना तुमच्या समस्यांबद्दल जाणीवच नाही, ज्यांना फक्त पैसे वाटायचे निवडून यायचंय. आणि मताला जे काय तुम्ही 1000-2000 रुपये घेताना हे सगळे त्याचे परिणाम आहेत. जोपर्यंत 1000-2000 घ्यायची घाणेरडी सवय जी नागरिकांना लागलेली आहे ती बंद होणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला असलंच इन्फ्रास्ट्रक्चर मिळणार, असेच पैसे खाणार सगळे. मला दाखवा पनवेलमधलं कुठलं ई टॉयलेट चालू आहे, दाखवा. पनवेलमध्ये कुठे चांगली स्वच्छतागृह बनवलेली आहेत मला दाखवा. पनवेलच्या एसटी स्टँडवरती गेलात तर तुम्हाला अर्ध्या किलोमीटरवरतून वास यायला सुरुवात होती घाणेरड्या. आता सांगा अशा परिस्थितीमध्ये ही महानगरपालिका आहे ना, ह्याच महानगरपालिकेचं नुसतं उदाहरण घेतलं तरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच कंडिशन दिसणार. त्यामुळे माझे हात जोडून विनंती आहे, निदान लोकप्रतिनिधी निवडताना असा निवडा ज्याला तुमच्याबद्दल जाणीव असेल, तुमच्या समस्या कळत असतील. ज्याला पैसे घेऊन लोकप्रतिनिधी निवडाल तर हीच अवस्था तुमची होणार आहे. याच्यावर मी तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही. तुमच्या आजूबाजूचं कुठलंही सुलभ शौचालय जाऊन बघा. कोणते, अरे मुळात महिलांना सुलभ शौचालयामध्ये त्याचा वापर करण्यासाठी पैसे का द्यावे लागतात. सरकारने खरं तर ही सोय फुकटची केली पाहिजे. महानगरपालिका टॅक्स याच्यासाठी घेते. आम्ही टॅक्स भरतो, हे काय आमच्या घरातल्या महिलांनी बाहेर रस्त्यावरती गेल्यावरती जर त्यांना कुठे लघवीला जायचं असेल पैसे भरण्यासाठी टॅक्स भरतो का. त्या टॅक्सचा वापर अशा गोष्टींसाठी झाला पाहिजे. नागरिकांना या साध्या सुविधा तुम्ही देऊ शकत नाहीत. सरकारच्या GR प्रमाणे हे फुकट आहे, पण प्रत्यक्षामध्ये 5 रुपये भरावे लागतात. इथे सुद्धा एक पॉईंट बॉक्स आहे, याला पण असतो, याला पण असतो. आता याला काढलेलं आहे. ही अवस्था आहे आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणून निदान निवड करताना माणूस सुशिक्षित निवडा, ज्याला कळता समस्या असा निवडा. आणि पनवेल महानगरपालिकेला विनंती आहे, इतके पैसे खाताय तुम्ही अधिकारी म्हणून, तुमच्या शैक्षणिक अर्हता नसताना तुम्ही पदांवरती बसलात. शैक्षणिक अर्हता नसताना तुम्हाला जी संधी महानगरपालिकेने दिली आहे तिचा फायदा उचला, लोकांसाठी काम करा. अजून किती बिल्डरकडून पैसे कलेक्ट करणार आहेत हे थोडं थांबवा.
आणि जरा लोकांच्या सुविधांकडे लक्ष द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.